नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण एक 2013 सालाचा राज्यसेवेच्या पेपरला आलेला प्रश्न सहज डिस्कशनसाठी घेऊया. या प्रॉब्लेमला डिस्कशनसाठी घेण्याचं उद्दिष्टच एक आहे की तुमच्या परीक्षेची रिक्वायरमेंट काय आहे आणि तुम्ही कुठल्या पद्धतीनं लर्न करतो किंवा तुम्हाला कुठल्या पद्धतीने टीच केले जातं यातला डिफरन्स कळावा यासाठीच आहे. या प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलेलं आहे बघा की एक काम पूर्ण करायला कबीरला 800 पेक्षा 10 दिवस कमी लागतात. मी तसे एकदा एक डायग्राम तयार करतो. ओके, जेणेकरून मला काय होईल की डिफाईन होईल. कबीरला 800 पेक्षा 10 दिवस कमी लागतात. कमी लागतात आणि तेच काम करायला सत्यमला 800 पेक्षा 15 दिवस जास्त लागतात. सत्यम नावाचे कार्यकर्ते आहेत, त्यांना 800 पेक्षा 15 दिवस जास्त लागतात. जर कबीर आणि अक्षय दोघं मिळून ते काम 12 दिवसात करत असतील, हे दोघं मिळून 12 दिवसात करत असतील, तर अक्षय आणि सत्यमला ते काम पूर्ण करायला किती दिवस लागेल? तर तेच काम हे दोघं मिळून किती दिवसात पूर्ण करतील असं विचारलेलं आहे. राईट. जनरली काय शिकवलं जातं किंवा आपण कुठल्या पद्धतीने वर्कआउट केलंय त्याच्यावरती आधी बोलतो. काय होईल समजा अक्षयला ते काम करायला डी दिवस लागले, तर कबीरला किती लागतील? ते डी मायनस आणि सत्यमला किती लागतील? डी प्लस 15 दिवस. हे एवढं दिवस लागले त्यांना कामासाठी. आता हे दोघं मिळून एक काम 12 दिवसामध्ये पूर्ण करतात. तर साधारणतः काय होतं की यांनी एका दिवसात केलेलं काम हे त्यांच्या दिवसांचं बेस्ट असतं. मग ह्याचं एका दिवसाचं काम काय होईल? 1 बाय प्लस 1 बाय डी. तर दोघांनी मिळून 12 दिवसात केले तर एका दिवसाचं काम 1/12 असेल. आता हे एक समीकरण आहे डी साठीच, आपण त्याला सोडवून घेऊयात. राईट. आता काय होईल, याचा छेद सारखा नाहीये, तिरपा गुणाकार केला डी डी मायनस 10 डी इंटू डी मायनस 10 बरोबर 1/12 केलं. ओके. आणि मग इथे काय होईल? हे डी अधिक डी 2D झालं, हे मायनस 10 हे डी इंटू डी चा वर्ग मायनस 10D बरोबर हे 1/12. तिरपा गुणाकार होईल, 12 दोन्ही 24D मायनस 120 डी चा वर्ग मायनस 10D हे डी चा वर्ग हे मायनस 10D प्लस 24D तिकडे गेला की मायनस 24D हा मायनस 120 आहे, तो तिकडे गेला की प्लस जे काय झालं तुला इथं डी चा वर्ग मायनस 34D प्लस 120 झालाय बरोबर 0. एक वर्ग समीकरण आहे, ते आपल्याला सोडवावं लागेल. राईट. मग कशा पद्धतीने सोडवलं जातात? ह्या 120चे असे अवयव पाडा की बेरीज किंवा वजाबाकी किती आली पाहिजे? मधला टर्म एवढी आली पाहिजे. 30 गुणिले 4 असे अवयव पडतील त्याचे. तर हे काय होईल? डी चा वर्ग मायनस 30D मायनस 4D प्लस 120 बरोबर 0. इथनं डी कॉमन घेतलं, डी मायनस 30 आलं, इथनं 4 कॉमन घेतलं, डी मायनस 30 आलं, इक्वल्स टू 0 झालं.
ते D-30 D-4 इक्वल्स टू 0 आले, राईट. आणि मग दोन ब्रॅकेटचा गुणाकार जर शून्य असेल तर एकतर दोन्हीच्या दोन्ही ब्रॅकेट शून्य किंवा आयदर दोन्हीपैकी कुठला तरी शून्य असेल. D-30 बरोबर शून्य किंवा D-4 बरोबर शून्य. D बरोबर 30 होईल किंवा D बरोबर 4 होईल. तर D बरोबर 4 होणार नाही, कारण काय 4 मधनं 10 मायनस केलं तर -6 दिवस असं कामाचे दिवस असत नाही. सो D प्लस D इक्वल्स टू 4 इज इनव्हॅलिड पाथ. D ची किंमत किती आली तुमच्या? D बरोबर 30 दिवस. बरोबर. आता आपल्याला काय विचारलंय, अक्षय आणि सत्यमला ते काम करायला किती दिवस लागते? मग अक्षयला किती दिवस लागले? D दिवस लागले. म्हणजेच किती दिवस? 30 दिवस लागले. सत्यमला D अधिक 15 लागले. 30 अधिक 15 किती झाले? हे 45 दिवस झाले. तर दोघं मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतात असं विचारलेलं आहे. एक तर लसावी घेऊन कर किंवा 2D1D2 डिवाइडेड बाय D1 प्लस D2 चं सूत्र पाठ असेल तुला. D1D2 काय ते लफडे करता तुम्ही, राईट. मग दोघांना मिळून लागणारा वेळ लागणारे दिवस 30 गुणिले 45, 30 अधिक 45, 30 गुणिले 45 बाय 75 आलंय. 15 त्रिक 45, 15 पाचे 75, 5 एक 5, 5 संख 30, साइन त्रिक 18 दिवस आले. त्याचं उत्तर किती आलं? 18 दिवस आलं. याला गणित करणं म्हणतात. इमानदारीनं सांग, तुझ्या अंतःकरणाला विचार, खरंच आयोगाला ही मेथड एक्सपेक्ट आहे का? आयोगानं खरंच या पद्धतीनं तू गणित करावं म्हणून गणित विचारलंय का? तर नक्की तुलाही त्याचं उत्तर नाहीच असं असेल. 100% नाही. असं थोडंच येतं की त्यांनी ते आपण अशा पद्धतीने गणित करावं म्हणून विचारलंय त्यांनी. अजिबात नाहीये. आणि मग काय होतं, एक तर तुम्हाला अशा पद्धतीनं सांगितलं जातं आणि वरून काय सांगितलं जातं, कुठे काय मारली जाते तुमच्यासोबत. तर आयोगाच्या परीक्षेमध्ये आलेले प्रत्येक प्रश्न सोडवावा असं काही त्याची अपेक्षा नाहीये. आयोगाच्या परीक्षेमध्ये कुठले प्रश्न सोडवावा याच्यापेक्षा कुठल्या प्रश्नांना स्किप करावं हे तुला कळलं पाहिजे, असं तुझ्यावरती एक वाक्य टाकून देऊन तुझ्या जिंदगीसोबत खेळलं जातं. कळतं? मग तुला हे गणित न करता तुला हे स्किप करायचं हे तुला कळलं पाहिजे असं वगैरे ठासला जातो तुझ्यावरती. मला ना स्किप करणारा अख्खा महाराष्ट्र असेल ना. बरं, स्किप करण्याचं जर मी तुला सांगत असेल तर आय एम नॉट अ टीचर. मी त्याला कसं टॅकल केलं पाहिजे, मी त्याला कसं सोडवलं पाहिजे हे सांगितलं पाहिजे ना. आयोगाला अपेक्षित असणारी पद्धती काय होती या गणिताच्या बाबतीत बघ तुला सांगतो मी. बघ तुला पटतं का आता? हे पुस्तून आपल्याला काय दिलेलं आहे तिथं? अक्षय आणि कबीर दिलंय. हे दोघं मिळून पण दिले. कबीर दोघं मिळून पण किती दिवसात काम करतात ते सांगितलं. अक्षयला कबीरला ते 10 दिवस कमी लागतात, कोणापेक्षा याच्यापेक्षा 10 दिवस कमी लागतात. मी बाळायला 12 दिवस लागतात दोघांना. आपल्या पुस्तकामध्ये ही कन्सेप्ट मी खूप छान एक्सप्लेन केलेली आहे मेथडची.
कुठून आलं, कसं आलं, त्याच्या पाठीमागची थेरम काय थीम आहे ते सगळं एक्सप्लेन केलेलं आहे तिथं. त्याचा वर्ग घ्यायचा असतो. 144 झालं. त्या दोघांमध्ये 10चा फरक आहे. याचे असे अवयव पाडा की 10चा फरक आला पाहिजे. 18 आणि 8 दिवस कमी, 10 दिवस कमी लागतात. कुणाला लागतात? याला लागतात. म्हणजे कमी याला लागतात, जास्त याला लागतात. यातला एक जो कमी आहे तो कमी वाल्याला देऊन टाका. इथून 8 प्लस 8 दिवस आणि इथून इकडे जर गेलं प्लस 18 दिवस. ज्याला दिवस जास्त लागतात त्याला मोठा अवयव, ज्याला कमी लागतात त्याला कमी अवयव. 12 मध्ये 8 ऍड केलं बाळा, कबीरला 20 दिवस लागले. आणि 12 मध्ये 18 ऍड केलं, अक्षयला 30 दिवस लागले बाळा. तरी काय सांगितलंय? सत्यमला काम करायला याच्यापेक्षा 15 दिवस जास्त लागतात. अक्षयपेक्षा. किती दिवस लागले? याचा लसावी 90 येतो. आणि दिवसाला 2चं काम करेल, हा दिवसाला 3चं काम करेल. दोघे मिळून एका दिवसाला 5चं काम करतील. 90चं काम करायला 18 दिवस लागतील. खलास. हे त्याच्या पाठीमागची मेथड होती. तर तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला टाइम वाचवणं खूप गरजेचं आहे, वेळ वाचवणं खूप गरजेचं आहे. तुमचा तिथं वेळ जर वाचला परीक्षेत प्रश्न सॉल्व्ह करत असताना, तर तुम्ही किंग आहेत. तुम्हाला वेळ लागत असेल, तुम्हाला किंग व्हायला बरेच वर्ष जातील. आता तर हल्ली असं सांगितलं होतं की विद्यार्थ्यांनी जीएसचा पेपर 30 मिनिटात सोडवावा आणि गणितासाठी 30 मिनिटं काढून द्यावे. अरे बाबा, जिथं तू खूप परफेक्ट आहे तिथं गडबड करून कसं चालेल? 30 मिनिटांमध्ये जर प्रश्नपत्रिका सोडवायला गेलास जीएसची, तर तुझ्याकडनं काही गडबड होणार. जो तुझा स्ट्रॉंग भाग आहे त्याच्यात तुझ्याकडनं चुका होणार. आणि तुला ज्या प्रश्न येत होते त्यात तुझे 3-4 चुकतील ना सोनिया. किमान 2-3 तरी जातील. ही कुठली स्ट्रॅटेजी आहे? तर एकमेव स्ट्रॅटेजी आहे. तर गणित या विषयाचा अभ्यास करताना त्याच्या मेथड्सच एवढ्या सुंदर असल्या पाहिजेत शिकतानाच, की तुला अडचण येता कामा नये. तुझं अगदी व्यवस्थितच झालं पाहिजे ते. तर सगळा जो काही खेळ दारोमदार आहे तो त्या तुझ्या मेथड्स वरती आहे. बहुतांश विद्यार्थ्यांना त्यांनी पाठ केलेले सूत्र, समीकरणं, जे काही तुम्हाला बारीक सारीक टेक्निक सांगितलेले आहेत, ऐन परीक्षेमध्ये आठवत नाही. बरोबर आहे. किंवा एखादा प्रॉब्लेम जर फिरून आला, त्याच्यासोबत काय खेळावं हे लक्षात येत नाही. या सगळ्यावरती रामबाण उपाय एकच असतो. अत्यंत कमी संकल्पनांचा वापर करून प्रकरणांना आकार देणं एक, आणि जेवढे काही पॉसिबल व्हॅरिएशन्स गणिताच्या बाबतीमध्ये होऊ शकतात त्या सगळ्या व्हॅरिएशन्सचा विचार करून, पॉसिबल व्हॅरिएशन्सचा विचार करून त्या उदाहरणांची प्रॅक्टिस करून घेणं, आणि सोबत सोबत सगळ्याच पीवायक्यूला हा जो काही शिकवतो ते सगळं लागू पडते का ते चेक करणं किंवा त्याचा अभ्यास करणं सोबत सोबत, हा त्याच्यावरचा एकमेव रामबाण उपाय आहे. तुम्हाला जर वाटत असेल की यार कुछ तो अलग है, काहीतरी वेगळं करायचंय, आपल्याला खरंच या दलदलीतलं लवकर निघून जायचंय, तर हा आमचा नंबर आहे 9421956951. राईट. मग तो एक नंबर आहे. त्या 2 नंबरवरती कॉल करा. आता 20 फेब्रुवारीला आपली एक बॅच चालू होती. ही बॅच ऑनलाईन पण असणार आहे आणि ऑफलाईन असणार आहे. ऑनलाईन सेपरेट असेल की ज्याच्यामध्ये खरंच ऑनलाईनच विद्यार्थ्यांसोबत इंटरॅक्शन होईल. ऑफलाईन ऑफलाईनच असेल. ऑफलाईन मधून ऑनलाईन नाही घेतलं जात. ऑनलाईनची बॅच लाईव्ह असत, त्याचं रेकॉर्डेड एकही अक्षर भेटणार नाही. कारण काय भेटणार नाही ते तुम्हाला व्यवस्थित माहिती आहे.
काय करतात पोरांनी, कशा पद्धतीने वाट लावतात बॅचेसची, त्याच्यामुळे आपण रेकॉर्डेड नाही देणार. तर या दोनही बॅचेस 20 तारखेला चालू होत आहेत. ऑफलाईन बॅच जी आहे त्याचा डेमो लेक्चर सकाळी 10 वाजता आहे. ऑफलाईनचं लोकेशन आणि इतर काही गोष्टी विचारायच्या असतील तर या नंबरला फोन करा. ऑनलाईनच्या बाबतीमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलला, ज्या या लेक्चरच्या डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, ते जॉईन करा. तिथं तुम्हाला झूम मीटिंगची लिंक दिलेली आहे, त्याच्या थ्रू तुम्ही 8:30 वाजता 20 तारखेला जॉईन होऊ शकतो. 3 दिवस डेमो लेक्चर आहे. तर या बॅचेसचा आवर्जून फायदा घ्या. नक्कीच तुम्हाला येणाऱ्या ग्रुप बी आणि सी च्या परीक्षांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती फायदा झालेला असेल. तर ती प्री असू द्या, आताची या झालेल्या परीक्षेची मेन्स असू द्या किंवा त्या पुढच्या परीक्षेची मेन्स असू द्या. आणि आता हे निर्विवाद तुमच्या मनानं सुद्धा मान्य केलंय की जोपर्यंत आपल्याला गणितामध्ये गती येणार नाही तोपर्यंत आपल्याला काहीही साध्य होणार नाहीये. मान्य केलंय तुमच्या मनाने, पण तुम्हाला आता मान्य करून जमणार नाही, त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. तर किमान 3 दिवसाचे जे डेमो लेक्चर आहेत ते तरी जॉईन करा अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. नमस्कार.